सुजाता, स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मस्त वातावरण आहे, रील्स काढण्यासाठी आले होते। आता दररोज घरीच रील्स काढते, म्हणलं चला आज मस्तपैकी बाहेर जाऊन रील्स काढू। कशी दिसते मी बघा साडीमध्ये। आणि माझे सगळे सबस्क्रायबरला ना माझे केस खूप आवडतात। स्पेशली मी त्यांच्यासाठी एक मस्तपैकी व्हिडिओ पण घेऊन येणार आहे, पण थोडासा वेळ नाही आहे आता। त्यामुळे म्हणजे कसं ते तेल बनवण्यासाठी भरपूर सारी सामग्री लागते, तिथं जमा करायला थोडासा वेळ पाहिजे मला। अजून तिकडे काहीतरी वाजतंय, आतमध्ये जाऊ का? तुम्हाला जाऊन दाखवू का आतमध्ये काय आहे? तर काही नाही, नसतं काटेन ते तर इथंच मस्त आहे फोटो वगैरे काढण्यासाठी। आज आम्ही जंगलात आलेलो होतो फोटोशूटसाठी आणि व्हिडिओसाठी। लाडूच्या पप्पाने ना मला पहिली वेळेस असं बाहेर आउटडोअरला व्हिडिओ शूटसाठी घेऊन आले तर। आणि ज्या कामासाठी आलो ते अर्धे का पसारा घरी विसरून आलो तर ट्रायपॉड छोटा घेऊन आलो, मोठा मस्त ट्रायपॉडने किती मस्त सीन होता बघा व्हिडिओ बनवण्यासाठी, खूप मस्त आहे। व्हिडिओ काढायला आले तर आणि हे बघा लेकराला गाडा मांडीवर घेऊन बसले तर। लाडू पण बघा ना किती हटवत आहे, असं कधी झोपत नाही। आणि नेमकं व्हिडिओ काढायच्या टायमिंगला आता झोपी गेलाय। हे बघा बरं कसलं भारी गवत आहे, गवत नाही ते काहीतरी शोभेचंच दिसतंय, असं भारी आहे मस्त गवत आहे का? लयच भारी आले ते, लावताना तसं लावलं असं। ट्रायपॉड हारायला लागला, लाडून थोडा खराब केला बघा, ढिल्ला झाला ट्रायपॉड। आणि इथं तुम्हाला दाखवू का? हे बघा हळूच इकडं ना फोटोशूट चालू आहे, लहान मुलीचं आहे, तिचा पहिला बर्थडे वाटतं, छोटीच आहे। चला मी तुम्हाला थोडंसं साईडला पण दाखवते काय आहे तर। हे परिजातिकचे झाड आहेत, प्राजक्ताची झाडं, आमच्याकडे त्याला प्राजक्त म्हणले तर। मस्त आहे, छान आहे। याच्या पहिलं मला माहीत नव्हतं, हे माहीत असतं तर मी आले असते नक्की इथं व्हिडिओ बनायला। हे काय झाडं सांगा बरं? मला वाटतं नाही का भाजी झाड आहे, आमच्याकडे त्याला चंदन बटाची भाजी म्हणतात, चंदन बटा। आणि हे काय आहे? बापरे, प्राजक्ताची झाडं किती मस्त फुले आहेत ना झाडांना। आम्ही लहान होतोच ना त्यावेळेस या झाडाच्या नाही का फुलं आहेत ना, त्या फुलांच्या गजरा करून केस लावायचं तर 15 ऑगस्टला जायचं शाळेमध्ये। तर केस नव्हते, केस एवढे एवढेच होते, आता एवढे लांब केस झाले तर। आणि कुठं गजरा आणि काय ना, गजरा आणून जायचं बी कुठं सांगा मी कशी दिसते? काय भारी मस्त क्लिअरिटी यायला लागली, साडी घालायचा फायदा झाला मला आज। इथे मी मस्तपैकी गप्पा गोष्टी केल्या, घरच्या बाहेरच्या आमच्या दोघांच्या सगळ्या मस्त गप्पा मारून घेतल्या। कारण लाडू झोपलेला होता, जर तो जागा असता तर मस्त छान एन्जॉय केलं असता आम्ही। तिथे पोहोचलो आणि लाडूने लगेच झोप घेतली। आणि इकडे बघा लाडू येताना खूप रडत होता, मग आईस्क्रीम खायची म्हणून त्याच्यासाठी आईस्क्रीम घेऊन आलो आणि लाडू झोपी गेला। आणि ती आईस्क्रीम खराब होईल म्हणून लाडूचे पप्पा त्याची आईस्क्रीम खात होते। आणि त्यांची आईस्क्रीम वगैरे खायची झाली, मग त्यांना बोललो चला मस्त माझा थोडासा शूट घ्या, कारण मी आज साडी वेअर केली होती। सहसा मी साडी घालत नाही, म्हटलं चला मग छान व्हिडिओ बनवून घ्या माझा। त्यांनी पण मस्तपैकी माझा व्हिडिओ बनवला। आणि त्यानंतर उठायचा चान्सच नव्हता, कारण ना लाडू त्यांच्या मांडीवर झोपलेला होता। आणि जर त्याला मी घेतलं असतं ना तो लगेच उठून बसून रडला असता। तिथलं मस्त फोटोशूट वगैरे केलं आणि आता आम्ही घरी निघालो होतो। येताना ना म्हणजे ते पालीचा जो डॅम आहे ना त्या डॅमपाशी थांबलेलं होतं, आणि तिथं खूप जास्त गर्दी होती ना, त्याच्यामुळे खाली उतरता नाही आलं आणि लाडू पण थोडा चिडचिड करत होता। त्याच्यानंतर आम्ही फायनली घरी पोहोचलो होतो। घरी पोहोचल्याच्या नंतर ना पहिली साडी वगैरे काढली, ड्रेस वेअर केला आणि स्वयंपाकाला लागले, कारण आमचा गॅस संपला होता। आज दिवसभर स्वयंपाकच केलेला नव्हता, म्हणून लाडूच्या पप्पाला पण खूप भूक लागलेली होती। इकडे मी माझं स्वयंपाकाची तयारी चालू होती, कारण मला आज 2 भाज्या पण बनवायच्या होत्या आणि पोळी पण। आणि लाडू पण थोडंसं ना मस्ती करत होता मध्ये मध्ये। तर मी इकडे स्वयंपाकाची तयारी चालू असताना इकडे ते गॅस मला जोडून देत होते, म्हणजे ते पण मदत करत होते, कारण त्यांना पण भूक लागलेली होती। त्याच्यामुळे लवकर स्वयंपाक करण्यासाठी ना ते बोलले तू तुझी भाजीची तयारी कर आणि तोपर्यंत मी तुला गॅस वगैरे जोडून देते। फायनली त्यांनी गॅस जोडला आणि चेक करून बघत होते की म्हणजे बरोबर जॉईंट झाला आहे का ते। माझं इकडं थोडंफार शूट चालू होतं, त्यांचं मी शूट घेत होते, त्यांना काय माहीत नव्हतं। पण लाडू
कसं आहे मध्ये करायचं चालूच राहतं त्याचं. तर त्याला साईडला केलं, खेळायला दिलं आणि मग मी पटकन स्वयंपाकाला लागून गेले, कारण त्यांचा लय चिडचिड चालू होती, लवकर आवर असं. तर इथे मी ना आज आलूची भाजी आणि भेंडीची भाजी बनवणार होती, कारण आमच्या ना आऊंची खूप जास्त आवडती भाजी आहे भेंडीची, आणि माझ्यासाठी आणि लाडूसाठी मी आलूची भाजी बनवणार होते. फायनली इथे माझा स्वयंपाक झालेला होता आणि तुम्ही बघू शकता आज मेन्यू काय आहे जेवणात ते. पहिले मी त्यांना जेवायला दिलं आणि नंतर मग मी जेवायला बसले. चला मैत्रिणींनो, भेटू उद्या पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.